जगत सरकार या खेळाडूला मिळालं. या बॉलला देखील इकडे पहा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला देखील एक जबरदस्त फटका इथे मात्र खेळला जातो आणि इकडे सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज तयार होतात. यावेळेला स्विच हिट केलं. रिव्हर्सचा फटका आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. डीजे मास्टर बॉल तयार होतात. पुन्हा एकदम या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल तितकाच चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. एकदा जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदम धावफलकावरती बदल आपण पाहतो. आता एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होतात. या वेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगला स्टॉप आपण पाहिलाय. षटक आता संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 4 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये नवीन गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर आलेच बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतील पुढचा बॉल हाताळण्याकरिता. या वेळेला रनआउटची संधी आणि बाटन आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट आली. आणखीन एक विकेट करता पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल हाताळण्याकरिता या वेळेला देखील इथे पहा चांगला फटका. या बॉलिंगला देखील आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॉल निघून चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये आणि तिकडे पहा एकदा जोर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 गडाच्या मोबदल्यात. बॉल तयार. पुन्हा एकदम
या पहिला देखील इकडे पहा, इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतो. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार झालेच. पुन्हा एकदा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे सुद्धा एक धाव सुरू आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 9 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. चला वेळ कमी घ्या. बॉलर ओव्हर नंबर 3 ला आता इकडे सुरुवात झाली आहे. बॉल तयार होतात. पार्थ जगदाळे बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेला देखील इकडे पहा, या मोमेंटला डायरेक्ट हिट तर झाली आहे खरी आणि पंचांचा निर्णय येणं आता बाकी आहे. पंच आता पडताळणी करतील. दोन धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला ऍड करताना गुणलेखक मित्र पाहायला मिळतात. 11 धावा झाल्यात. बॉल तयार होईल. पुन्हा एकदा ओ इकडे पहा, बॉल सरळ चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. गोलंदाज पुढे एकदा तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता षटकार बॉक्स क्रिकेट मध्ये चालणार नाही. रोहन मापनकर हाही खेळाडू इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनला मैदान सोडावं लागतं आणि तो इथून मात्र बाद झाला. नो बॅटर प्रमोद आला. बॉल तयार. फटका दमदार. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. या वेळेला देखील इकडे पहा, 1-0 आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या पद्धतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल झालेत. बॉल तयार. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय खरा आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला बघायला मिळते. षटक आता संपले. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गणांच्या मोबदल्या शेवटचे 6 बॉल आता बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार होत आहेत. पुढे एकदम या वेळेला देखील तिकडे पहा, कॅच तर ड्रॉप झाली आहे. बॉल निघून चालला गोशांकी क्षेत्रामध्ये. 21 धाव मिळणार आहे. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती झालाच. या वेळेला देखील रनआउटची संधी. आणखीन एक विकेट मिळू शकते. हो मिळाली आणि बाटा बाद झाला.
झटका क्रमांक 3 बट बाद होतोय. अजूनही बॉल तयार होतात. पुढे एकदम सुमित नो बॅटर एंटर झालेच मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा एकच आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल झालेत. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 20 रन्स. या वेळेला देखील रनआउटची संधी आहे. पंचांकडे आता लक्ष भेटलंय आणि पंचांचा सिग्नल नॉट आउट. बट सेफ आहे. 21 धावा 21. टेक्निकल टीमचा आता इकडे वापर केला. आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाल्यात. टार्गेट सेट करणारा बॉल अप्रतिम स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय. पंच धावा किती या बॉलवरती? 2 धावा. यस, थँक्यू. 23 धावा धावफलकावरती आणि 24 धावांचं लक्ष आहे. चला 24 धावांचं लक्ष या मॅच मध्ये.
जातात. बॉल तयार. या बळीला देखील फटका तर चांगला आहे, परंतु एकदा आपल्याला पाहायला मिळतं. डीजे मास्टर या बळीला देखील पंच सांगतात. इकडे सुद्धा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. आणि याही मुवमेंटला बॅटरला शांत ठेवलं. डीजे मास्टर फटका दमदार आहे आणि इकडे सुद्धा 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. येणाऱ्या 20 बॉल मध्ये आता 15 करायचे आहेत. बॉल तयार. इकडे सुद्धा स्ट्रोक चांगला होता, परंतु इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतं. या बॉलला देखील इकडे डॉट बॉल आला. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. बॉल तयार होतात. पुन्हा एकदम पुढचा बॉल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. 18 ला 14 करायच्या आहेत. रोहनचा बॉल पंच सांगतो इट्स अ बॅट बॉल. एक्स्ट्रा रन आता धावफलकावरती जोडल्या जातात. आता 18 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. बॉल तयार. इकडे फटका तर चांगला आहे. एकच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्याला आपला सोलापूरमध्ये बॉल फेल करण्याचा प्रयत्न होतोय. डॉट बॉल आला. रन्स मिळणार नाहीये. लाईन चांगली होती आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा तयार होतात. रोहन मापनकर गतवर्षी खरं तर मॅन ऑफ द सिरीजची LED टीव्ही या खेळाडूने जिंकली होती. असा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती. जबरदस्त क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न आणि बॅटरला आता दिला जातोय परतीचा इशारा. विकेट आली आहे. बॅटर बाद झालात. बॉल तयार. पुन्हा एकदम या वेळेला देखील एक सोपा झेल खरं तर हातातून निसटला आणि बॅटरला जीवदान मिळत आहे. या वेळेला पहा खरं तर जबरदस्त विकेट किपिंग. नशिबाने इकडे साथ दिली आणि विकेट आले. बॅटर बाद झालेत. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटर अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. या वेळेला देखील बॉलला स्टॉप केलाय. डॉट बॉल आला. बारा बॉल मध्ये आता 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
12 चेंडू 11 धावा. पडदा उचला रे, पडदा उचला यार, पडदा उचला. 12 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. बॉल आता तयार होतील पुन्हा एकदम. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळला करीता पाहू. हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. चला विनंती, फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. बॉलर वेळ कमी घ्या. 12 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार झालेले आहेत. फटका दमदार, गॅप मध्ये बॉल समाप्तार, रन्स मिळतात 4. चौकार. काय गॅप शोधला बघा, जबरदस्त गॅप शोधला. ज्या प्रकारे सहीतून धागा काढावा तशाच प्रकारे इकडे गॅप शोधलाय आणि चौकार आला. आता विजयासाठी 11 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. 11 बॉल नीड टू 7 रन्स. बॉल तयार होतात. या वेळेला देखील फटका दमदार आहे आणि इकडे 1 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 10 बॉल मध्ये आता 6 धाव्यांची गरज. 10 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल लेगस्टिकच्या बाहेर. पंच सांगतात की हा वाईट बॉल. आधीच कर्ज बाजारी आणि त्या दुसरा शेजारी. धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. एक्स्ट्रा धावा 2 चालणार नाही. फटका तर चांगला आहे. एकदा 0 आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार झालाच पुन्हा एकदा. या वेळेला पहा, चांगला स्टॉप तिथे फिल्डरच्या माध्यमातून झाला आणि या मोमेंटला बॅटरला शांत ठेवलं. विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. 20 धावा झाल्या. 4 धाव्यांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॉल तयार होतात. बॉल तयार होतात. यावेळेचा युक्तीचा वापर इकडे केला एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. एका धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. आता विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. पुढचा बॉल. या वेळेला देखील एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इकडे 1 रन 0 आपल्याला पाहायला मिळाले आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती बदल. धावा झाला 22. 6 बॉल मध्ये धावा करायच्या 2. 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल नीड टू 2 रन्स. 6 मध्ये 2 धाव्यांची गरज. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. थांबतात, वेळ घेतात. बघूया काय घडेल. गोलंदाजाला आता इकडे भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. 6 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतात. या वेळेला वाईट बॉल आला. आता 6 बॉल मध्ये 1 धाव्यांची गरज आहे. आणखीन काही काळ विजयाची वाट पाहावी लागेल
बॅटर बाद झाले. 5 बॉल मध्ये आता एका धावेची गरज आहे. आणि हा सामना जिंकलाय जय मल्हार फायटर्स या टीमने. अभिनंदन. बॉल प्लेट आणि मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच. चला सामना